आता आपण चर्चा करणार आहोत भारतीय राजकारणातील अशा एका कालखंडाची, ज्या काळामध्ये देशानं आणि राज्यानं अनेक वादळं अनुभवली। 90च्या दशकातील ती राजकीय उलथापालत आणि त्यातून आकाराला आलेलं एक खंबीर नेतृत्व म्हणजेच अजित पवार। हा काळ होता 1990च्या सुमारचा। इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधींनी देशाची धुरा सांभाळली होती आणि तिकडे महाराष्ट्रात शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते। शरद पवार मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत होते। मात्र त्याच वेळी केंद्रात राजकीय अस्थिरतेचा भूकंप आला। व्हीपी सिंग आणि चंद्रशेखर यांची सरकार एका पाठोपाठ एक कोसळली। दुर्दैवानं याच काळात राजीव गांधींची हत्या झाली आणि देशाची सूत्र पीव्ही नरसिंह राव यांच्याकडे आली। नरसिंह राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून साथ घातली। आता दिल्लीत मंत्रिपद सांभाळण्यासाठी संसदेचं सदस्य असणं गरजेचं होतं। अशा वेळी शरद पवारांसाठी सर्वात सुरक्षित जागा कोणती? तर अर्थातच बारामती। मात्र प्रश्न असा होता की बारामतीतून अवघ्या 3-4 महिन्यांपूर्वीच एक तरुण नेतृत्व खासदार म्हणून निवडून आलेलं होतं आणि ते नाव होतं अजित पवार। कौटुंबिक निष्ठा आणि राजकीय सामंजस्याचं एक मोठं उदाहरण त्यावेळी पाहायला मिळालं। आपल्या काकांसाठी म्हणजेच शरद पवारांसाठी अजित पवारांनी अवघ्या काही महिन्यातच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला। दिल्लीचा हा छोटासा प्रवास संपवून अजित पवार पुन्हा महाराष्ट्रात परतले। मात्र हा परतावा एका नव्या विक्रमाची सुरुवात होती। 1991 मध्ये त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा आमदार झाले। तेव्हापासून आज तागायत म्हणजे तब्बल 35 वर्षांहून अधिक काळ बारामतीच्या जनतेनं अजित पवारांवर अढळ विश्वास ठेवला। सलग 8 वेळा आमदार निवडून येण्याचा हा विक्रम त्यांच्या जनसंपर्काची आणि कामाच्या पद्धतीची ग्वाही देताना दिसतो। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करूया जयंत माइनकर यांच्याबरोबर। जयंत माइनकरजी, शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणेच नव्हते, तर राजकारणातलं एक मूर्तिमंत उदाहरण होते। कब कम कब ज्यादा याचं उदाहरण म्हणून त्या नात्याकडे पाहिलं जातं। आज शरद पवारांना प्रतिक्रिया देत असताना भरून आलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं। डोळे पाणावलेले होते, शब्द देखील सुचत नव्हते। आपल्याकडे येतो या नात्याविषयी। नाही, आपण जे आता सांगितलं 1991 पासून, त्याचबरोबर आपण सांगितलं की ते 3-4 वेळा आमदार म्हणून आले। ते आमदार म्हणून आलेच नाहीत, आमदार म्हणून निवडून आले आणि सरळ सुधाकरराव नाईक यांच्या कॅबिनेट मध्ये राज्यमंत्री म्हणून आले। म्हणजे एकीकडे काका तिकडे डिफेन्स मिनिस्टर म्हणून ते नरसिंह रावच्या कॅबिनेट मध्ये, तर पुतण्या आमदार झाल्याबरोबर लगेचच्या लगेच त्यांनी शपथ घेतली की मंत्री म्हणून, आणि ते जॉईन झालेले होते आपल्या सुधाकर नाईक यांच्या कॅबिनेट मध्ये। त्याच्यानंतर मात्र सुधाकरराव नाईक जेव्हा गेले 20 महिन्यांनी, त्याच्यानंतर 99 पर्यंत, म्हणजे नंतर तुम्हाला माहितीच आहे की 95 ते 99, 95 ते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।